तुमचेही गुलाबजाम तळताना फुटतात किंवा पाकात टाकले की अजिबात मुरत नाही, त्यामध्ये गाठीच राहतात, कलर अजिबात चांगला येत नाही गुलाबजामला. तर प्रत्येक वेळेस प्रीमिक्सपासून गुलाबजाम करताना जर असेच होत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स कळतील, ज्याने तुमचे पण गुलाबजाम अशा प्रकारे रसरशीत आणि खूप जास्त स्पॉन्जी होतील. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथं घेतलेलं आहे सुरुची या कंपनीचं गुलाबजाम प्रीमिक्स. जे तुमचे जवळपास अवेलेबल आहे ते तुम्ही इथं वापरू शकता. हे सगळं प्रीमिक्स 1 कप आहे. तुम्ही याला एका चाळणीमध्ये टाकून चाळून घेणार आहे. याला हे थोडंसं ओलसर वाटत आहे म्हणून चमच्याच्या साहाय्याने याला चाळून घ्यायचं आहे. अगदी सहज चाळल्या जातं. जर काही गाठी वगैरे असतील तर निघून जातील. आणि यामध्ये टाकायचं आहे 2 चिमूट इतकी वेलची पूड. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल. आणि इथं घेतलेलं आहे मी पाव कप इतकं दूध. तर हे सगळं दूध मी यामध्ये ॲड केलेलं आहे. जर लागलं तर आपण पुन्हा टाकणार आहोत. हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. दूध नसेल तर पाणी वापरलं तरी चालेल. तर हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त असं घट्ट आपल्याला बनवायचं नाही. तर अजून याच्यामध्ये मी अर्धा कप, म्हणजे ज्या कपाने आपण पाव कप दूध घेतलं होतं, अजून त्यामध्ये 3 ते 4 चमचे इतकं दूध अजून टाकलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे झालेलं आहे. अगदी आपल्याला डो नाही बनवून घ्यायचा, याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे. खूप जास्त त्याचा घट्ट गोळा नाही बनवायचा. आणि आता एका पातेल्यामध्ये मी ज्या कपाने मोजून घेतलं होतं प्रीमिक्स, त्याच कपाने 2 कप इतकी साखर घेतलेली आहे. आणि या साखरेमध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 कप पाणी. जेवढी साखर घेतली तेवढंच आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे. हा गुलाबजामचा पाक आपण बनवत आहोत. तर तुम्ही पाणी जास्त वापरलं तर हे जी चाचणी आहे ती होण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणून इथं मी जेवढं साखर घेतली तेवढंच पाणी घेतलं. आणि यामध्ये वेलची पूड आणि केसरचे 4-5 कळ्या टाकायच्या आहे कलरसाठी. नसतील तर स्किप केलं तरी चालेल. तर याला मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनटं आपल्याला लो टू मीडियम गॅसवर हा पाक अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे. आपल्याला पाक खूप जास्त कडक चाचणी नाही बनवायची. अगदी बोटावर लावला की याचा असा एक शायनी टेक्स्चर येतो, इथपर्यंतच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि पाक थोडंसं गरम होऊ द्या आणि तो तयार होईल. आणि 20 मिनटं झालेली आहेत आणि आपला हा जो गुलाबजामचा प्रीमिक्सचा डो आहे तो अशा प्रकारे झालेला आहे. यावर मी 1 चम्मच इतकं तूप टाकलेलं आहे. तुम्ही ऑइल जर असेल तर ऑइल पण टाकू शकता, तूप नसेल तर याला थोडंसं मिक्स करून घेऊयात. आणि आता याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. अगदी याला काही आपल्याला कणिकेसारखं मळायचं नाही, काही नाही. फक्त अशाच प्रकारे याचे हे ओलसर आहे. जेवढं मॉइश्चर पाहिजे आपल्याला तेवढं यामध्ये आहे, खूप जास्त पातळही नाही. आणि याला अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे गोळे घ्यायचे आहेत. आणि असे अजिबात स्क्रॅच न ठेवता किंवा क्रॅक न ठेवता हे गुलाबजाम आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. पेढ्याच्या साईजचे छोटे बनवले तरी चालतील, कारण ते तेलात टाकले की छान फुलतात. तर इथं मी एका बॅच इतके गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. याला अजिबात क्रॅक नाही ठेवायचे, म्हणजे जर क्रॅक राहिले तर तेलात टाकले की त्या क्रॅकमधून आपले गुलाबजाम फुटतात. तर तेल हे आपल्याला मीडियम गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे. नाहीतर तुम्ही थंड्याच तेलात जर टाकले गुलाबजाम तर ते वितळायला सुरुवात होते. तर पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आणि मगच गुलाबजाम टाकायचे. गुलाबजाम टाकल्या आपल्याला त्याला अजिबात चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही. थोडेसे होऊ द्यायचे आणि मग थोडंसं तेल हलवत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर इथं मी
जवळपास 3 ते 4 मिनटं हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप सुरेख कलर याला आलेला आहे, जसा आपल्याला हवा. आणि गुलाबजाम काढले की लगेच आपल्याला गरम पाकात टाकायचे आहेत. आपला पाक थंड झालेला नाही, त्यावर मी झाकण ठेवलं होतं आणि हे तेलातून काढले की लगेच गुलाबजाम पाकात टाकायचे आहेत. तर अशाच प्रकारे दुसरीही बॅच मी तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला गुलाबजाम तळायचे आहेत, नाही तर ते अजिबात छान होत नाहीत किंवा वितळतात किंवा ते आतून कच्चे राहतात आणि बाहेरून फक्त त्याला कलर येतो आणि ते हार्ड बनतात. म्हणून गुलाबजाम तळताना नेहमी लो टू मीडियम गॅसवरच तळायचे. अशाच प्रकारे मी ह्या सगळ्या बॅच तळून घेणार आहे आणि ह्या गरम गरम पाकात टाकायच्या आहेत आपल्याला. तर हे मी टाकून घेतलेलं आहे गरम पाकात. याला झाकून ठेवूयात अर्ध्या ते पाऊण तासासाठी आणि तयार होतील आपले खाण्यासाठी अतिशय रसरशीत असे गुलाबजाम. तर तुम्ही बघू शकता अजिबात एकही क्रॅक या गुलाबजामला आलेला नाही आहे आणि खूप शायनी असे हे गुलाबजाम बनलेले आहेत. झाकून ठेवूयात अर्ध्या ते पाऊण तासासाठी आणि नंतर तर जवळपास 1 तास झालेला आहे आणि हे गुलाबजाम मस्तपैकी पाकात मुरलेले आहेत. तुम्हीही अशाच प्रकारे ह्या टिप्स वापरून गुलाबजाम बनवा. तुमचेही गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत. रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हे गुलाबजाम कसे वाटले. धन्यवाद.